नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कमळी आता अन्नपूर्णा आजीकडे आलेली असते की तुमची सकाळपासून मनस्थिती ठीक नाहीये ना, म्हणून म्हटलं एकदा भेटून जावं. बाळा, किती काळजी करशील? कशाला आलीस? अभ्यास नाहीये का? अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ना बाळा. अशी म्हणतो आजी, तिच्या अभ्यासाचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. तिचा अभ्यास नीट होईल ना याची व्यवस्थित मी काळजी घेतोय. आता नोट्स द्यायला गेलो होतो ना मी तिला, तेव्हा ती म्हटली की अन्नपूर्णा आजीची आठवण येते. मग मी म्हटलं चल आपण जरा 5-10 मिनिटात भेटून येऊया, म्हणून आणलंय तिला. माझीही भेट होणार ना, मग जरा बरं वाटेल. अन्नपूर्णा आजी म्हणते, बाळा, देवाने माझ्या मोठ्या नातीला माझ्यापासून दूर ठेवलं, पण तुला मात्र माझ्याकडे पाठवलं. मला खूप छान वाटतंय बघ. माझ्या आयुष्यातली तिची कमतरता तू भरून काढलीस कमळी, मला खूप छान वाटतं. अन्नपूर्णा आजी आता कमळीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि खूप छान वाटलेलं असतं. ऋषी आणि कमळी अन्नपूर्णा आजीला एवढ्या प्रेमाने भेटायला आली. अन्नपूर्णा आजी म्हणते, बाळा, माझी खात्री आहे मोठी नात अगदी तुझ्यासारखीच असणार आहे. अनिका आता बाहेर उभी असते आणि प्रॅक्टिस करत असते की अन्नपूर्णा आजी, मी तुमची मोठी नात बोलतीये. आता तिला जसं कामिनीने शिकवलं ते बोलण्याची ती प्रॅक्टिस करत असते. तेवढ्यात काय ऋषी, कमळी, अन्नपूर्णा आजी आलेले असतात. अनिका बोलायची बंद होते आणि ऋषीकडे बघते. हाय ऋष, कधी आला होता? ऋषी, तुम्हाला सांगितलं का नाही तू घरी आलाय? मी आले असते ना तुझ्याकडे. सांगायचं होतं ना रे ऋषी, का नाही सांगितलं तू? अन्नपूर्णा आजी म्हणते, अनिका, तो तुला कशाला सांगेल? तो माझ्याकडे आला होता मला भेटण्यासाठी, मग तुला कशाला सांगेन तो? अन्नपूर्णा आजी म्हणते, चला निघा आता. ऋषीला त्याची काही कामं असतील आणि तुला सुद्धा अभ्यास आहे ना कमळी, चला निघा. ऋषी म्हणतो, अनिका, तुला अभ्यास नाहीये का? टाइमपास करत थांबलीये, अभ्यास कर की. अनिका म्हणते, झालाय माझा अभ्यास. वेगळं काहीतरी करत होते, अभ्यास करून बसलीये मी. मी जे काम करत होते ना ते काय अभ्यासाचं नव्हतं, आजीसाठी गुड न्यूज आहे ना त्याचं काम होतं. तेवढ्यात काय कामिनीने बघितलेलं असतं की अनिका बडबड करायला लागली. कामिनी पटकन पुढे येते आणि अनिकाला आवाज देते, अगं पाठांतर करत होती, झालं का? अनिका म्हणते, पाठांतर? अगं आत्ता नाही का त्या अभ्यासाचं काहीतरी करत होती फेऱ्या मारता मारता, ते झालं का? हो हो हो, झालं की. कामिनी म्हणते, कमळी, ऋषी, तुम्ही इथे कस काय? काय काम होतं इथे? अन्नपूर्णा आजी म्हणते, माझ्या घरी मला भेटायला आली. कामिनी म्हणते, चांगलंय चांगलंय. बरं वाटलं, छान छान. काळोख झालाय ना, आणि एवढ्या काळोखाचं आले, हॉस्टेलमधनं एवढ्या रात्रीचं बाहेर पडला. येतील का आतमध्ये आता? तुझ्यासाठी नियम थोडे वेगळे आहेत कमळी. अन्नपूर्णा आजी कामिनीला म्हणते, हॉस्टेलच्या नियमाची तू काळजी करू नको, मी समर्थ आहे नियम बघायला. ऋषी बरोबर आली आहे ना, मग टेन्शन नाही. पण कमळी, रात्रीची एकटीने कधीच यायचं नाही. मला काळजी वाटते म्हणून कोणाला तरी सोबत घेऊन यायचं. ऋषी होता म्हणून ठीक आहे, पण एकटीने कधी यायचं नाही. काहीही असू दे. कमळी म्हणते, होय आजी, उद्या येईल मी परत भेटायला, आता येतो. ऋषी आणि कमळी आता निघून गेलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी अनिका आणि कामिनीकडे रागाने बघते आणि आतमध्ये निघून गेलेली असते. सगळे निघून गेलेले असतात. कामिनी आता अनिकाला म्हणते, कर पाठांतर, कोणीच नाहीये, आत्ता कर पाठांतर. आणि कामिनी आता आतमध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फ्रेश असे सगळे तयार झालेले असतात आणि देवी आईपुढे उभे असतात. अन्नपूर्णा आजी आता तुळजाभवानीला म्हणते, तुझ्या कृपेने आयुष्यात सगळं काही मिळालं, सगळं सुख मिळालं. आता ज्या गोष्टीची कमतरता आहे किंवा जी गोष्ट मी तुझ्याकडे मागतीये ती मिळून दे मला, मग सगळं काही मिळालं. जी काही सुखसमृद्धी लागली आहे ती फक्त आणि फक्त तुझ्या आशीर्वादाने. अन्नपूर्णा आजी म्हणते, दुसरं काहीच नकोय मला. मरणापूर्वी एकच आस आहे आणि तेवढं माझं पूर्ण कर फक्त. बाकी काहीच नकोय, सगळं काही देऊन दिलंय तू मला, आता काहीच कमी नाहीये. तेवढी एक इच्छा पूर्ण केली ना की सगळं काही मिळाल्यासारखं आहे मला. माझ्या मोठ्या नातीला शोधतीये, 17-18 वर्ष झाली. माझी सून शोधतीये, दोघींचा सुद्धा काही तपास नाहीये. रोज कुठून ना कुठून काहीतरी कळतं आणि ते चुकीचं असतं. माझा दरवेळेला नाईलाज होतो, मी तिथे जाते आणि शेवटी माझ्या पदरात काहीच येत नाही, फक्त आणि फक्त नैराश्य येतं. देवी आई, या वेळेला तरी माझ्या पदरात चांगलं माप दे आणि मला हवंय ते मिळून दे. माझी नात आणि माझी सून लवकरात लवकर मला भेटू दे. अन्नपूर्णाची रडवेली झालेली असते आणि देवी आईकडे घराणं मांडते. 17-18 वर्षांपासून शोधतीये, आता तरी तिचा शोध लागू दे आणि त्या मला मिळू दे. आता कमळी, राजन, बाबा, अन्नपूर्णा आजी चौघे सुद्धा देवी आईला हात जोडत असतात आणि गाणं गात असतात. जी माझी भेट घडू दे, दुसरं काहीच नकोय मला. अगदी रडत असते आणि सारखं सारखं देवी आईला अन्नपूर्णा आजी म्हणत असते, फक्त आमची भेट घडू दे, बाकी मला काही आणि कशाचीच काही अपेक्षा नाहीये. राजन म्हणतो, आई, एवढं मनाला वाईट वाटून का घेतीयस तू? रडतीयस का? देवीला सांगितलंय ना, होईल की इच्छा पूर्ण. तू मनाला वाईट वाटून घेतलं, टेन्शन घेतलं, काही होणार आहे का? देवी आईला सांग, सगळी काही तुझी इच्छा पूर्ण करेल बघ. त्या अन्नपूर्ण आजीला त्रास होत असतो आणि राजनला ते बघवत नसतं. तिची तकतक, तिची होणारी हेडसांड, सगळं काही राजनला वाईट वाटत असतं आणि म्हणूनच राजन तिची समजूत काढत असतो. सगळं काही छान होईल, आपल्याला हवं ते सगळं मिळेल, तू फक्त देवीवर विश्वास ठेव आणि हे बघ, रडू नको बरं. आता राजनला इतकं वाईट वाटत असतं अन्नपूर्णा आजीची ती अवस्था बघून की तिची समजूतही काढत असतो आणि स्वतःला वाईटही वाटत असतं. अगदी एकटी पडलेली असते अन्नपूर्णा आजी.
आणि त्यात कामिनी, रागिनी, अनिका सारखा त्रास देत असतात आणि टॉर्चर करत असतात. राजन सुद्धा समजावून किती समजवणार, शेवटी कितीही काय झालं तरी अन्नपूर्णा आजी ही एकटीच पडते. आणि राजनची आणि अन्नपूर्णा आजीची ती अवस्था बघून कमळीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. राजन म्हणतो, तुझी ती नात नक्की आणि नक्की तुला भेटणार, मला माहिती आहे आणि वाटतंय मला कुठेतरी. तुझी नात, माझी मुलगी देवी लवकरात लवकर आपल्याकडे पाठवेल. तुझ्या इतक्या दिवसाची देवीला केलेली प्रार्थना, देवीची सेवा व्हायला जाणार नाहीये, नक्की म्हणजे नक्की सापडेल बघ. मुळे म्हणते, आजी 13 दिवस कशाला वाट बघताय? मी म्हणतो 2च दिवसात तुमची नात तुमच्यापर्यंत असेल बघा. अन्नपूर्णा आजी रडत असते. राजन, कमळी तिची समजूत काढत असतात, समजावून सांगत असतात, शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजीला फोन येतो आणि अन्नपूर्णा आजी बोलायला लागते, हॅलो, कोण बोलतंय? आता अनिका फोन लावलेला असतो. अनिकाने आजीची मोठी नात म्हणून मुद्दाम फसवायचं असतं आणि परत एकदा आजीला नैराश्य मिळवून देण्याचं असतं. प्रयत्न केलेला असतो कामिनीने, रागिनीने, अनिकाने परत ह्या म्हातारीला फसवायचं आणि खोटी नात तिची उभी करायची. आता अनिका अगदी बारीक आवाज काढते, हॅलो आजी, मी तुमची मोठी नात बोलतीये. अन्नपूर्णा आजी म्हणते, कोण? अगं मी तुमची मोठी नात. अन्नपूर्णा आजी म्हणते, माझी मोठी नात बोलतीये? कुठून बोलतीये? अन्नपूर्णा आजी जरा मोठ्या आवाजात म्हणते, खरंच माझी मोठी नात आहे का तू? हो आजी, मी तुमची मोठी नातच बोलतीये. मी तुमची मोठी नात आणि माझ्या आईचं नाव गौरी आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, तुला माझा नंबर कसा मिळाला ग? अचानक कसं फोन केला? अचानक कशी मी तुझी आजी म्हणून तुला आठवलं आणि तू माझी नात हे सांगावं वाटलं तुला? ऍक्च्युली मी तुमची प्रेस कॉन्फरन्स बघितली होती, त्याच्यानंतरच मग मला कळालं तुम्हीच माझी आजी आणि मीच तुमची नात, म्हणून अगदी घाईघाईने तुम्हाला फोन लावलाय. तुम्ही माझी आजी आहात हे मला जेव्हा रिअलाइज झालं, मी लगेच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. अनिका म्हणते, तुम्हाला विश्वास बसत नाही का मी तुमची मोठी नात येते? विश्वास बसण्यासाठी काही करू का मी? आता अन्नपूर्णा आजीला लगेच विश्वास बसायला लागलेला असतो की हो, खरंच ती माझी मोठी नातच असेल. मी एक काम करू का, माझ्या आईला तुमच्याकडे घेऊन येऊ का? मग तुमचा विश्वास बसेल. माझी आई म्हणजे गौरी, माझ्या आईला आणल्यावर नक्कीच तुम्हाला पटेल. आणि का ही गंमत करत असते, त्या म्हातारीला फसवत असते आणि रागिणीला फार आनंद मिळत असतो. मस्तपैकी बसून हसत असते आणि अनिकाला प्रोत्साहन देत असते. थोड्याच वेळात मी तुमच्याकडे येईल माझ्या आईला घेऊन. त्याने फोन बंद केलेला असतो. अन्नपूर्णा आजी इतकी खुश झालेली असते, अगो बाई तुझं नाव तर सांग बाळा, कोण आहे तू? तोपर्यंत फोन बंद झालेला असतो. आता फोन बंद होतो तर लगेच अनिका आणि रागिनी अशा काय हसायला लागलेल्या असतात, एकमेकींना टाळ्या देतात आणि एन्जॉय करत असतात की म्हातारीला कसं फसवलं. आता अन्नपूर्णा आजीने फोन बंद झाल्यावर इतका आनंद झालेला असतो, अरे राजन, तुझी लेक सापडलीये, माझी मोठी नात. कमळीच्या चेहऱ्यावरही खूप आनंद असतो. फक्त बाबांना आनंद झालेला नसतो. अन्नपूर्णा आजी, राजन आणि कमळी तिघांनाही आनंद होतो की मोठी नात सापडलीये किंवा आता आपल्या घरी येते. बाबांना अजिबात आनंद झालेला नसतो, कारण बाबांना माहिती असतं की माझी मोठी नात कोण आहे. अनिका म्हणते, कशी ऍक्टिंग केली मी? रागिनी म्हणते, 1 नंबर. सक्सेसफुल व्हायला पाहिजे ग, डेफिनेटली सक्सेसफुल होणारच. अगं हे सिम आहे ना, फक्त आता जो कॉल करायचं होतं त्यासाठी घेतलेलं, आता काय उपयोग नाहीये त्याचा. आता काय होणार, डॅड कॉल करत बसतील आणि त्यांची मुलगी त्यांना सापडणारच नाही, फोन कोणी उचलणारच नाहीये, मग कशी गंमत त्यांची. अन्नपूर्णा आजी राजनला म्हणते, अरे ती एकटी नाहीये, गौरीला सुद्धा घेऊन येणार आहे आणि गौरी तिच्या सोबत असल्यावर काय आपला विश्वास बसणारच ना रे राजन. आता राजनलाही खूप आनंद झालेला असतो की फायनली मी गौरीला भेटणार आणि माझ्या मुलीला. अन्नपूर्णा आजीला त्यांची नात बघायची असते, गौरीला भेटायचं असतं. खूप आनंदी झालेले असतात दोघे. देवी आई, माझी मोठी सून, मोठी नात येणार, मला खूप आनंद झालाय. चल राजन, उभा राहू नको नुसतं, त्यांची स्वागताची तयारी करायला लागणार, कुठल्याही क्षणी येतील ते, चल चल चल. अन्नपूर्णा आजी, राजन आता गेलेले असतात स्वागताची तयारी करायला, कारण मोठी नात जी येणार असते. कमळी म्हणाली, अगदी तसंच झालं, 13 दिवस कशाला वाट बघायची, अगदी 2 दिवसात तर काय 2 मिनिटात माझी नात मला भेटणार आहे. आता राजन आणि अन्नपूर्णा आजी निघून गेलेली असतात. देवापुढे जो दिवा लावलेला असतो तो फडफड करायला लागतो. कमळी म्हणते, देवी आई हे का दाखवतीये, दिवा का विझायचा प्रयत्न करतोय? दिवा विझताना बघून कमळी आता घाबरलेली असते. इकडे आता एक मुलगी मेलेली असते, तिची डेड बॉडी, 17-18 वर्षांच्या मुलीची डेड बॉडी मागितलेली असते कामिनीने आणि कामिनीच्या गुंडाने बरोबर त्या मुलीला पकडवलेलं असतं. अगदी 17-18 वर्षाची मुलगी, तिची डेड बॉडी यांनी मिळवलेली असते. आता गाडीत टाकलेली असते. तेवढ्यात काय कामिनीच्या गुंडांना फोन येतो. कामिनीने फोन लावलेला असतो, झाली का सगळी तयारी, गौरीला फोन दे. अरे तिच्या तोंडासमोर धर रे. तर गौरीला बांधून टाकलेली असते आणि ती मेलेली मुलगी असते ती गौरीच्या जवळ उभी केलेली असते. कामिनी म्हणते, सकाळी सकाळी तोंड बघू दे की तिचं. ओके, 100 प्रश्न पडले असतील, हो की नाही कामिनी? कामिनी आता गौरीला म्हणते की 100 प्रश्न पडले असतील, हे चाललंय तरी काय माझ्यासोबत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते ग गौरी. असं करते, तुमच्या दोघींचं आहे ना भविष्य सांगून टाकते. चालेल ना ग गौरी? गौरी आता शेजारी ती मेलेली मुलगी असते तिच्याकडे बघते. आता दोघींचा जब्बर असा ऍक्सिडेंट होणार आणि दोघींचा मृत्यू होणार. शेवटची भेट, शेवट एकमेकींना बघून घ्या.
आता इतकी घाबरलेली असते गौरी समोर, तिला मरण दिसत असतं. कामिनीने ठरवलं म्हटल्यावर कामिनी परफेक्ट प्लॅन करणार आणि आम्हाला मारणारच. डायरेक्ट तुमचं पोस्टिंग होतंय, वरचं तिकीट मिळतंय तुम्हाला. बघ की किती लकी आहात तुम्ही. हे बघ, तुला राजन ओळखतो, तुझ्या मुलीला बघितलेलं नाहीये. मग तुझ्यासोबत जी मेली ती तुझीच मुलगी आहे असं राजनची खात्री पटणार. मग ती म्हातारी आणि राजन तुझा नाच सोडून देणार. माझं काम आहे ते अगदी परफेक्ट होणार. दोघीही मेलेल्या असल्यावर काय सांगणार ग राजनला? तुझी खरी मुलगी जेव्हा इथे येईल सांगेल ओरडून ओरडून मी तुमची नात आहे, राजनला म्हणणार मी तुमची मुलगी आहे. कोण भीक घालणार? कोणीच ओळखणार नाही तिला. मी आता हसत असते आणि सगळं काहीही बोलत असते. आता मात्र गौरी खूप घाबरलेली असते. मी म्हणते चला कामाला सुरुवात करा आणि रामनाम सत्य बोला बोला बोला. राजन, अन्नपूर्णा आजी छान असे तयार झालेले असतात, कारण नात यायची, गौरी यायची म्हणून मस्तपैकी तयार होऊन अगदी स्वागताची तयारी चालू केलेली असते. पार्वती तर इथं काय करताय? औक्षणाची तयारी करा, काय गोडधोड आणा. चला चला, तयार झालेत का बघा. अन्नपूर्णा आजी म्हणते राजन बाहेरची सजावट झाली का? तू बघितलं का? हो आई, सगळं काही छान चाललंय, तू टेन्शन घेऊ नको. बरं चाललंय ना व्यवस्थित, करताय ती लोक. रागिनी, अनिका सुद्धा छान तयार झालेले असतात. अन्नपूर्णा आजी म्हणते वा काय छान तयार होऊन आलात ग, छान दिसताय. चला माझ्या मोठ्या नातीचं जंगी स्वागत होणार. फार छान वाटलं. ढोल ताशावाल्यांचं काय झालंय? अरे राजन, तेवढ्यात काय कमळी म्हणते दिलीप काका गेलेत की ढोल ताशावाल्यांना बोलवायला. तुम्ही काळजी करू नका, ते वेळेतच पोहोचणार आहे. अन्नपूर्णा आजीच्या घरी लगबग गडबड सगळं काही आणि आनंदाचं वातावरण असतं. कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी एवढ्या काय उड्या मारताय, जरा बसा की शांत. अन्नपूर्णा आजी म्हणते अगं इतक्या वर्षांनी नात आणि सून घरी येते, आनंद होणारच ना ग. माझी नात येणार आहे, माझी सून येणार आहे ना. कमळी म्हणते म्हणून तर मी आलीये. अनिका म्हणते हो ना, तो आलीयेस, पण पाहिलं का स्वतःला कशी दिसतीये? बघ जरा स्वतःकडे. काय घातलंच हे, कशी दिसतीयेस? आमच्या घरी कार्यक्रम आहे, जा आणि चेंज करून ये. कसले काय कपडे घालून आलीये? घाबरेल, नाही तर शॉक बसेल असले कपडे बघून. अनिका आता सगळ्यांच्या समोर कमळीचा अपमान करत असते. तिच्या राहणीमानावरून, तिच्या कपड्यांवरून तिला जज करत असते. माझ्या आजीचा मूड जर खराब झाला तर मला चालणार नाही या. तू जा आणि चेंज करून ये. अनिका म्हणते जा इथनं, लाज वाटती आम्हाला. अन्नपूर्णा आजी म्हणते अनिका काय चाललं आणि ही कोणती बोलायची पद्धत आहे? कपडे भर जरी घातले आणि मनात जो खोट असेल, लाज वाटत असेल तर काय उपयोग ग? कपडे कसेही असू दे, मन जर मोठं असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. आणि तिला कशाबद्दल बोलतीये तू? अजिबात तिचा अपमान करायचा नाही. माणसानं मनाने श्रीमंत असावं, तुझ्यासारखं पैशाने श्रीमंत असून उपयोग नाहीये, त्याचा काही उपयोग होत नाही. कमळी मनाने श्रीमंत आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते स्वच्छ मनाने आणि साध्या कपड्यात जरी स्वागत करायला असलं ना कोणी तरी चालेल आणि आवडेल. चांगले कपडे घालून कपटी मनाने स्वागत केलं तर काय उपयोग आहे? त्यापेक्षा कमळीच बरी की. अन्नपूर्णा आजीने अनिकाला खूप काही सुनावलेलं असतं. पहिला खूप छान वाटतं की अन्नपूर्णा आजीने माझी बाजू घेतली आणि छान बोलल्या. अन्नपूर्णा आजी म्हणते कमळी नको विचार करू. काय नाही हो आजी, मी एवढा विचार करत नाही. अन्नपूर्णा आजी म्हणते कमळी तिचं बोलणं लाईटली घेतेच ना, म्हणूनच तू लवली वाटतेस. अशी मिठी मारलेली असते. अन्नपूर्णा आजीने कमळीला आणि खूप गोड असा पापा घेतात. इकडे आता गौरीचा आणि ती डेड बॉडी असते, त्यांचा जबरदस्त असा ऍक्सिडेंट घडवायचा असतो आणि त्यांना जागेवर संपवायचं असतं. ऑलरेडी एक ते डेड बॉडी असते, आता गौरीला सुद्धा संपवायचं असतं. म्हणजे कामिनीचा प्लॅन अगदी सक्सेसफुली परफेक्ट असं वर्क होणार. बरोबर तिने सगळं काही जुळवून आणलेलं असतं आणि सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं. आता मात्र गौरी घाबरलेली असते, कारण गाडी खूप स्पीडमध्ये चाललेली असते आणि जोरात जाऊन ती आता एखाद्या झाडाला अशी धडकणार असते. गौरी आता त्या लोकांना हात जोडत असते, सोडा मला सोडा, ए चुप. शेवटी ती गाडी जाते आणि बरोबर जाऊन धडकलेली असते. इतकी स्पीडमध्ये गाडी असते, जबर असता ऍक्सिडेंट झालेला असतो. कामिनी तिथेच उभी असते. कामिनी म्हणते झाला एकदाचा ऍक्सिडेंट, झालं बाबा माझं काम, झालं माझं एक ओझं हलकं. कामिनी आता हसायला लागलेली असते. जेव्हा काय यांना गौरीचा तिच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला हे राजनला आणि अन्नपूर्णा आजीला कळेल, तेव्हा दोघे जण किती घाबरतील, किती वाईट वाटेल त्यांना. बापरे, देहापाशी येतील, नुसती रडारड करतील, अगदी घालमेल होईल. देवा, काय भयानक वातावरण असेल रे ते. म्हातारीच्या 18 वर्षाच्या नातीचा मृत्यू झाला. सगळी काही प्रॉपर्टी माझ्या अनिकाची एकटीची, त्याच्यामध्ये कोणीही वाटेदार येऊ शकत नाही. वाटेदार आला तर ही कामिनी टिकू देणार नाही. बरोबर कामिनीने दोघींचाही काटा काढला आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्या अनिकाची 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 झाली. कमळी आता इकडे आजोबांचे पाय चेपत असते, त्यांच्याशी गप्पा मारत असते. तुमची मोठी नात येणारे, आनंद झाला की नाही? खुश आहेत ना आजोबा? हो, मात्र खुश अजिबात नसतात. त्यांना आनंद वगैरे काही झालेला नसतो. कमळी म्हणते आजोबा तुम्हाला काही बोलायचंय, तुम्हाला काही सांगायचंय का? तुमच्या चेहऱ्यावर आनंद अजिबातच दिसत नाहीये. नेमकी काय चाललंय सांगता का जरा? आजोबा आता कमळीकडे हात करत असतात. कमळी म्हणते आजोबा तुमची नात येणारे आणि चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नाहीये. कसला विचार आहे, कसलं काही टेन्शन आहे का आजोबा तुम्हाला? तुमचा चेहरा असा काय पडलाय? नेमकी चाललंय तरी काय?
मला काही पाहिजे असेल तर सांगा आजोबा, मी देते. काही त्रास होत असेल तरीही सांगा. बाबा आता पेपरकडे हात करतात. कमळी म्हणते पेपर पाहिजे का? आजोबा म्हणतात हो मला पेपर हवाय. कमळी म्हणते देतो की तुम्हाला पेपर. ते आता ऋषी सुद्धा आलेला असतो. ऋषी म्हणतो आजोबा काय झालंय, तुम्हाला काय हवंय, काही बोलायचंय, काही सांगायचंय का तुम्हाला? ऋषी सुद्धा घाबरतो. अगदी विचित्र करत असतात ते. त्यांची घालमेल होत असते की माझी मोठी नात माझ्या समोर उभी आहे, तिकडे कोणाचं स्वागत करताय. ऋषी म्हणतो कमळी त्यांना काय होतंय ते काय सांगण्याचा प्रयत्न करताय बघ की जरा. कमळीला आणि ऋषीला बाबांचं नेमके काय चाललंय काही कळत नसतं किंवा त्यांना त्यांना काय सांगायचं हे यांच्या लक्षात येत नसतं. कमळी म्हणते काही होतंय का तुम्हाला? ऋषी म्हणतो चल बरं बाहेर, जरा आपण बाहेर जाऊन सांगूया आजोबा असं काय करताय. म्हणून कमळी आणि ऋषी आता बाहेर चाललेले असतात की आजोबा असं काय करताय ते बघायला. अन्नपूर्णा आजी आणि राजन अजूनही वेड्यासारखी वाट बघत असतात. तिची स्वागताची तयारी चाललेली असते. खूप खुश असते अन्नपूर्णा आजी. कधी एकदा नातीला आणि सुनेला बघेल असं झालेलं असतं. आता स्वप्न रंगवत असतात. वेगवेगळं काय छान छान त्यांची प्लॅनिंग चाललेली असतात. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजीच्या फोनवर फोन आलेला असतो. नोन नंबर आहे रे राजन. कामिनीने फोन लावलेला असतो. अन्नपूर्णा मॅडम बोलताय का? जरा आवाज बदलून बोलत असते. अन्नपूर्णा आजी म्हणते हो कोण बोलतंय बोला की. मी जिथे उभी आहे ना तिथे खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये एक बाई आहे आणि तिच्याबरोबर 17-18 वर्षाची मुलगी आहे. तिच्या आयडी कार्डवर गौरी राजन महाजन असं लिहिलेलं आहे बघा. आता कामिनीने मुद्दाम केलेलं असतं सगळं काही प्लॅन अन्नपूर्णा आजीला धक्का बसण्यासाठी. आता मुद्दाम अन्नपूर्णा आजीला असं सांगत असते की गौरीचा आणि तिच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि ऍक्सिडेंटमध्ये दोघेही गेल्यात. अन्नपूर्णा आजी म्हणते काय सांगताय तुम्ही आणि बोलताय तरी कोण? मी म्हणते मॅडम खूप लागलंय त्यांना, लवकर इथे या, मी तुम्हाला लगेच पत्ता पाठवते. खूप म्हणजे खूप लागलंय मॅडम. अन्नपूर्णा आजी आता रडायला लागलेली असते. राजन हा पत्ता ऐक आणि त्या पत्त्यावर जा. पूर्ण आजी खूप घाबरलेली असते. नैराश्य आलेलं असतं परत तिच्या पदरी. रडायला लागलेली असते. तिला काही सुचतच नसतं. आता शेवटी राजन बोलायला लागतो कामिनी सोबत. आता कुठे यायचं काय यायचं सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं कामिनीने राजनला. कामिनीचं काम झालेलं असतं. यांना पत्ता सांगितलेला असतो. दोघींचा ऍक्सिडेंट झाला हेही सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा आजी रडायला लागलेली असते आणि राजनला तर भयंकर असं टेन्शन आलेलं असतं. आता बघूया राजनला टेन्शन आलंय आणि अन्नपूर्णा आजी अगदी घाबरलेली असते. काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. बघू आता अन्नपूर्णा आजीची भीती खरी ठरणार का? तिची नात आणि सून दोघीही मेलेला तिला सापडणार का? मित्रांनो हे आणि सगळंच काही आपल्याला अजून जे प्रश्न पडलेत की कामिनीचा डाव यावेळेला तरी सक्सेस होणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.